आता माझ्या मागे समध्याने म्हणा, होलिकाय नमः, होलिकाय नमः, होलिकाय नमः, होलिकाय नमः. होळी रे होळी. पुरणाची पोळी. आजी भेट. ऐक ना, जरा जरा हातावर पाणी टाक. काय केलं काही? हा, हा. थँक्यू. हे काय? चिकल आहे चिकल. चिखल का? आता ह्यो छोट्या बॅरल जाणार ह्या मोठ्या बॅरल मध्ये आणि हे असा चिकल करणार राड आणि त्यात एकेकाला असा बुडीव बुडीव बुडीवणार. अच्छा, रंगमंचमीची तयारी चालली आहे. हा मग. कडक. अजून काय तयारी केली? अरे काय झालं? सरबत केलंय ना? हा मग दे ना टेस्ट करायला. आणि ते ओनली फॉर अडल्ट आहे अडल्ट. अरे मग मी पण ऍडल्ट. हो, मी नाही सांगणार कोणाला. कॅरी ऑन. वैदेही, वैदेही, तू इकडे काय करतेस? अगे ते माझे भरती सोड. ऐक, तुमचे पतिदेव केव्हाची तुमची वाट बघताय. चला जाऊ जाऊ लवकर घेऊन जा. कुठं होता तुम्ही एवढा वेळ? आले घेऊन. इथे अशी उभी राहा आणि मी तुमच्या मध्ये उभी राहते. दीदी तू कशाला मध्ये एक बाजूला? गुरुजींनी सुरक्षित अंतर ठेवायला सांगितलंय ना. हा, म्हणजे कसं, मी इथे उभी राहिले तर कोणी काही बोलणार नाही तुम्हाला. तुम्ही बोला. काहीतरी बोलायचं होतं ना, बोला. बघितलं का माई, एवढं सांगून पण कसं एकमेकांना चिकटायला लागलं. शाले, प्रिया आहे ना दोघांच्या मध्ये. कशाला उगाच खुसपट काढते का? तुझे काय जे वाईट विचार असतील ना, ते होळीत जाळून टाक आणि जरा चांगला विचार कर. काय काय हो, आज गुरुजी काय पिन मारून गेले आणि आमच्यापासून लांब लांब पाहायला लागला. एक मिनिट, मी का लांब पळ का खाणारच मला? मी काय म्हणतो, मला असं कळलं की आज तुम्ही रडत होता. पोटात काही राहतच नाही. सॉरी. सांगा की
काय झालं होतं आज? अरे काहीच झालं नव्हतं ते असंच. असं कसं? सांगा की असं का रडत होता तुम्ही? अरे या हे आपले लग्नातले फोटो दाखवत होती आजी. तर तू किती खुश दिसत होतास. तुला लग्न करायचं होतं ना माझ्याशी. आणि मी इतकी रागात दिसले ना. आपल्यात खूप गैरसमज होते ना तेव्हा. माझ्या मनात फक्त द्वेष होता, राग होता. आता तर माझं प्रेम आहे ना तुझ्यावर. नंतर असं वाटलं की आपल्याकडे एखादं टाइम मशीन असतं ना, तर वेळेत मागे जाऊन मला ती सप्तपदीची वचनं पुन्हा तुला द्यायला आवडली असते. मग त्यासाठी टाइम मशीनची काय गरज आहे? आज आता ताबडतोब इथं वचन देऊ शकता तुम्ही. हा? हा, कसं शक्य आहे? कसं शक्य आहे म्हणजे? इथं समोर अग्नी पेटलेला आहे आणि शेल्याला गाठ मारायला दिदी आहेच की. हा हा चालेल, मग घेऊन टाकी ती फेरी इकडे. एक मिनिट. बरे आहात ना तुम्ही दोघं? काय बोलताय? लोक काय म्हणतील? लोक काय, लोकांना आवडेल की उलट. चला आज होऊन जाऊ दे. आज या अग्नीत वाईट ते जळून जाईल आणि चांगलं ते आपलं होईल. हाय का माझं? चला 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 चला, या या या. बाबू हा? काय करतोयस? काके, आम्ही लग्नातली सप्तपदी पुन्हा करतो. तेजप्रताप, काय करताय तुम्ही? बाबू अरे होम वेगळा, होळी वेगळी. हो, म्हणूनच होलिका माते, तू स्वतः जाऊन नकारात्मकतेचं दहन केलंस. वाईट, अहंकार, राग सगळं अग्नीत भस्म होत. आणि म्हणूनच आज तुझ्या साक्षीने आम्ही दोघं पुन्हा 7 फेरे गेले. नात्यातली नकारात्मकता दूर व्हावी आणि नव्याने शुद्ध मनाने सुरुवात व्हावी म्हणून अग्निदेवता आम्हाला सत्य, संयम आणि प्रेमाचं बळ द्या. या नात्याला स्थैर्य द्या, आशीर्वाद द्या. दिदे ये. हाय साहेब, बघितलं का काय चाललंय ते? काय बोलावं? बायकोवरचं प्रेम. ईश्वरता
हे पहिलं वचन जबाबदारीच. तेव्हा तू माझी जबाबदारी नव्हतास, पण ह्या पुढे तुझी प्रत्येक जबाबदारी ही माझीही असेल. ओ मिसेस जानकी बडे, तुम्ही तेव्हाही माझीच जबाबदारी होती, कायम असणार. वचन देतो. चला. स्मिता, याआधी आपल्या नात्यात विश्वासच नव्हता, पण मी तुला वचन देते, यापुढे आपल्या नात्याचा पाया विश्वास आणि मैत्री असेल. मी तुझ्यापासून काहीही लपवणार नाही, तुझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. वैदे, तुम्ही माझ्यासाठी दोस्त, विश्वास, माझं जग आहात. मी तुम्हाला वचन देतो, मी तुमच्यापासून काहीही लपवणार नाही. आपला नाता पारदर्शक आणि प्रामाणिक राहील. तुझ्या माणसांचा, तुझ्या श्रद्धेचा, तुझ्या स्वप्नांचा मी कायम सन्मान राखेन. आणि मी तुमच्या अस्तित्वाचा, तुमच्या स्वाभिमानाचा कायम आदर करेन. सुख दुःख वादळ शांततेत कायम तुझ्या बाजूने उभी राहील. आणि मी तुम्ही पडलात तर हात दे, थकलात तर खांदा दे. शब्द आहे आपला.
पण काहीही झालं तरी आपलं नातं तुटू देणार नाही. आणि मी वचन देतो अहंकारापेक्षा आपलं नातं मोठं ठेवे. तुझ्या सगळ्या स्वप्नांना माझे पंख दे. आणि तुमच्या प्रत्येक स्वप्नाला माझा आकाश दे. माई, आता तरी थांबव हे सगळं. तुला असं वाटत नाही का त्या पोरीने आपल्या नाकावर टिचून तेजाला हे सगळं करायला फुस लावली म्हणून? तुझं ते गुरुजीचं काय सांगितलं होतं ते सगळं गेलं खड्ड्यात. आता अजून हे दोघं किती जवळ यावे असं वाटतंय तुला? शाले, तू जर आमची लेक असशील ना तर यांची 7वी फेरी पूर्ण होऊ देणार नाहीस. काय करायचंय ते कर. आज या अग्नीला साक्षी मान. मी हे शेवटचं वचन तुला देते. फक्त ह्या जन्मात नाही तर पुढच्या प्रत्येक जन्मात तुझ्यासोबत चालायचं. फक्त तुझी असेल मरेपर्यंत. तुम्ही माझं घर, माझी प्रार्थना, माझं आयुष्य, जोवर या जीवात जीव आहे तोवर तुझ्यासाठी तुझ्या संग राहील. पाणी
बाजूला बा. तुम्हाला कुठे भाजलं नाही ना? हा? माई बघितलं ना ग, हिने मुद्दाम चिकन टाकलं माझ्या अंगावरती. हिला माझं सुखच बघवत नाही. शलाका ते काय काय बोलतेस तू? त्यांनी चिखल फेकला हे दिसलं तुला? अगं त्यांनी आग विचवली हे नाही दिसलं? वैदेहीने प्रसंगावधान दाखवलं म्हणून संकट टळलं, नाहीतर काय होऊ शकलं असतं. जाऊ द्या मेवणे साहेब, त्यांचं लक्ष गेलं नसेल. कारभारी बाई चला आपण घरी जाऊ. चला. सावकाश सावकाश. हो 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 माझी बघा फेवरेट साडी होती, खराब झाली. असू द्या, नवीन घेऊ आपण. हा माफ करा हे खरं तर मला काही करायची गरज पडलीच नाही. देवानेच जसं तसं केलं. यातनं धडा एकच घ्या, पुन्हा माझ्या वाटेला जाऊ नका. काळजी घ्या. चला. काय सांगितलं तुम्ही शलाका ताई? काही नाही अरे, त्यांना काळजी घ्यायला सांगितली. चला काय नाही झालंय. हा चला चला. हो रे बाबा, देवा तुझ्यामुळं संकट टळलं रे बाबा. चला आपण होळीच्या नैवेद्याचं बघूया. ए थंड चल ये. मला हुशार समजतीयस. तुझी ही हुशारी जास्त वेळ टिकणार नाही. साहेब मी किती हुशार आहे मला माहित नाही, पण मला एक गोष्ट नक्की माहिती आहे. माझं तेज प्रतापवर जीवापाड प्रेम आहे. नाही बरं झालं खरंच, आज माझं खूप मोठं ओझं हलकं झालंय. अग्नीच्या साक्षीने सगळ्यांसमोर तेज प्रतापचा हात हातात घेऊन त्याला वचन दिलंय मी, काहीही झालं तरी त्याची साथ सोडणार नाही. त्यामुळे आता मी कुठेही जाणार नाही. मी मरेपर्यंत तेज प्रतापची साथ सोडणार नाही.